देवमाणूसमधला अध्याय 4 फेब्रुवारी भागामध्ये अशी काय वेळ आली की देवीसिंगच्या हातून अजून एक खून. आता तो कुणाचा, चला तर बघूया. तर घडतं असं, देवीसिंग टेम्पोवाल्याला खूप दारू पाजतो. आता टेम्पोवाला म्हणतो, साहेब तुम्हीच घरी सोडा. देवीसिंग म्हणतो, अरे यार काय वैतागे. तो त्या माणसाला टेम्पोत बसवतो आणि बघतो तर त्याला लगेच झोप लागते. आता देवीसिंग टेम्पो एका सुनसान ठिकाणी घेऊन जातो. टेम्पोमधून कुदळाने फावडं काढतो आणि एक मोठा खड्डा घेतो. आता आर्याला काढतो आणि खड्ड्यात घेऊन जातो आणि म्हणतो, आर्या तू किती स्वप्न बघितली होतीस, माझ्याशी लग्न करायचं, ह्या पोटातल्या बाळाला जन्म द्यायचा. त्याचप्रमाणे मी स्वप्न बघितली होती, माधुरीचे पैसे घ्यायचे, तुझे पैसे घ्यायचे आणि पळ काढायचा. पण सगळे स्वप्न धुळीला मिळाले. पण मी तुला एक प्रॉमिस करतो, हे सगळं ज्याच्यामुळे घडलं ना त्याला मी शोधून काढणार आणि अशी काही शिक्षा देणार की त्याला जन्माची अद्दल घडवणार. तो आता आर्याला खड्ड्यात टाकायला लागतो. तेवढ्यात त्याच्या अंगावर प्रकाश पडतो. पहिले ते देवीसिंग इकडे तिकडे बघतो, त्याला कोणीच दिसत नाही. आता मागे बघतो तर जामकरची गाडी आलेली असते. आता देवीसिंगला काय करावं तेच कळत नाही. हातामध्ये आर्याची बॉडी आणि समोर जामकरची गाडी. पण तो आता कसाबसा उठतो आणि आर्याला घेऊन लपून बसतो. पण टेम्पोमध्ये तो माणूस तसाच झोपलेला असतो. आता तो माणूस उठेल की काय याची त्याला खूप भीती वाटत असते. देवीसिंग विचार करतो, हा माणूस जर उठला ना आणि ओरडला ना तर सगळंच संपेल. याचं आता काय करावं, काहीतरी केलं पाहिजे. इकडे घरी मात्र खूप गोंधळ चाललेला असतो. फुला म्हणते, माझं गोपाळ काय येईना. तेवढे ताप्पा येतात. फुला म्हणते, सापडला का गोपाळ? आप्पा म्हणतात, नाही ना, दुकानात पण नाही आहे. हा कुठं गायब होतो काय माहिती. तेवढ्यात रणजी नेहमीप्रमाणे बोलते आणि आजी म्हणते, अरे कशाला काळजी करता, त्या भामट्याला काय बी होणार नाही, तो गावामध्ये मुडदे पाडत असणार. आता ती बऱ्याच शिव्या घालते. फुला म्हणते, अहो ह्या घरच्यांना सांगा ना, नाहीतर मी घर सोडूनच जाईल. आप्पा म्हणतात, हे बघ आपण सांगू पोराला शोधायला, त्याला नाही सापडला तर त्या जामकरला सांगू. फुला म्हणते, माझ्या गोपाळा काही झालं ना मी इथंच जीव देईल. आप्पा म्हणतात, कधी घर सोडून जाईल कधी जीव देईल, तुला दुसरं काम नाही का गं? आता रणजी बोलायला लागते. फुला म्हणते, अहो सांगा या रणजीला. आप्पा म्हणतात, तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना तो घाला. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि 2 बायका केल्या. फुला म्हणते, लाले हे सगळं तुझ्यामुळे झालं. लाली विचार करते, हे कुठे गेले असतील की पहिल्यासारखं अजून कुणी सापडलंय. ह्या माणसावर अजिबात विश्वास नाही. जामकर मोबाईल बघतात आणि जेव्हा कळतं की चिमणीने 15 लाख रुपये काढले तेव्हापासून तो खूप सैरभैर होतो आणि त्याला सारखा संशय येत असतो की 15 लाखासाठी चिमणीचा घात तर झाला नसेल ना. आणि म्हणतो, सुधाकर सगळ्यांना घ्या आणि अख्खा गाव पालथं घाला, काही करून आर्या मिळालीच पाहिजे. सुधाकर म्हणतो, होय साहेब. ते आता शोधायला लागतात पण अख्खा गाव अंधारात असतो. कॉन्स्टेबल म्हणत असतात, आता कसं शोधायचं. लाली फुलाबाईला म्हणते, आत्याबाई मी यासनी बघून येते आ. फुला म्हणते, अगं एवढ्या अंधारात तू कुठं जाणार. ती त्याहो तुम्ही काळजी करू नका, मी इथे शोधते. आता लाली पण बाहेर पडते. जिथे देवीसिंगने खड्डा खांदलेला असतो 2 कॉन्स्टेबल तिथे येतात. आता एक जण बॅटरी लावतो आणि म्हणतो, अरे इथं मध्येच खड्डा कुणी खांदला रे. दुसरा म्हणतो, अरे झाड लावत असेल कुणीतरी. तो म्हणतो, अरे झाड लावायसाठी नाही, बॉडी बुडी पुरायसाठी खड्डा तर खांदला नसेल हा. आता ते सुधाकरला आवाज देतात. सुधाकर माती हातात घेतो आणि म्हणतो, माती ओली आहे म्हणजे खड्डा नुकताच खांदला असणार आणि बॉडीसाठीच हा खड्डा खांदलाय. गावामध्ये आणखी एक बॉडी आहे. आता तो बॅटरीने सगळीकडे शोधायला लागतो. बघत म्हणतो, हा तर गाडीचा मार्क आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, साहेबांनी सांगायला पाहिजे. तो आता जामकरला फोन करतो आणि म्हणतो, साहेब इथं लय मोठा खड्डा खांदलाय, असं वाटतं कुणीतरी बॉडी पुरायसाठी केलं आहे. जामकर म्हणतात, काय तिथंच थांबा मी आलोच. आणि बघा सुधाकर कुठेही हलू नका आणि शोधा, आसपास शोधा, काही मिळतं की काय. तो कोणी तिथेच लपलेला असेल आणि खरं तर जामकरचंच खरं असतं. थोड्याशा अंतरावर झाडामागे गोपाळचा टेम्पो उभा असतो. आता बघूया देवीसिंगची काय हालत होते आणि पुन्हा एकदा लाली मदतीला धावते का. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.